आजकाल लहान वयातही केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे अनेक जण वारंवार केमिकल हेअर डाय वापरतात. पण त्याचा वारंवार वापर केल्याने काही लोकांना केस कोरडे होणे, तुटणे, गळणे किंवा आपल्या स्काल्पला इन्फेक्शन होण्याची समस्या खूप वाढत आहे. म्हणूनच मी आज तुम्हाला एक घरगुती हेअर डाय करून दाखवणार आहे. श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आणि हे हेअर डाय बनवण्यासाठी ना आपल्याला लागणार आहे कुठलं महागडं प्रोडक्ट, ना कोणतं केमिकल. घरात सहज मिळणाऱ्या काही वस्तूंनी हे तयार करता येणार आहे आपल्याला. तर ते कसं बनवायचं हे आता आपण बघूया. त्यासाठी लागणार आहे एक आपल्याला लोखंडीच कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 3-4 चमचे तेल घ्यायचं आहे खोबऱ्याचं. तर खोबऱ्याचं तेल थोडं जास्तच घ्या, कारण त्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स किंवा जे साहित्य टाकतो आहे त्याने ते तेल परत दाट होऊन येते किंवा ते तेल ॲब्सॉर्ब करते सगळं. त्याच्यामुळे थोडं जास्तच तेल टाका. आणि आता टाकत आहे मी काळे तीळ. आणि आता इथे पाहिजे आपल्याला काळे तीळ, पांढरे तीळ नको. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी काळे तिळाच्या ऐवजी पांढरे तीळ वापरले का, तर नाही, काळेच तीळ हवे आहेत आपल्याला. कारण काळ्या तिळामध्ये हे केसांसाठी वरदान मानलं जातं. यामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक आणि व्हिटॅमिन बी असते, जे केसांना आतून पोषण देऊन पांढरे होणे रोखतात. रोज जर तुम्ही उपाशी पोटी काळे तीळ 1 ते 1.5 चमचा खाल्ले तर तुमचे केस आतून मजबूत होतात. त्यामुळे आता मी याच्यामध्ये घेतला आहे 1 ते 1.5 चमचा काळे तीळ. त्याच्यानंतर घेतली आहे मी 1 चमचा कलौंजी. तर कलौंजी आणि काळे तीळ थोडेफार प्रमाणात सारखे दिसतात, पण त्याच्यातला मी डिफरन्स अगदी जळून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मी पुढे दाखवते की कलौंजीमध्ये आणि तिळामध्ये काय फरक आहे. कलौंजीमध्ये असणारे अमिनो ॲसिड्स केसांची मुळे मजबूत करतात. तसंच जे हे अकाली जर पांढरे होत असतील केस, ते सुद्धा काळे करण्यास मदत करतात. आता याच्यामध्ये टाकलेले आहे मी हळद, कलौंजी आणि काळे तीळ. हे सर्व आपल्याला मंद आचेवर छान उकळू द्यायचं आहे, जेणेकरून त्यातले गुणधर्म आपल्या तेलात उतरतील. तेलाचा रंग बदलू लागला की तो छान असं काळं काळं होऊ द्यायचं आहे. आता इथे आपल्याला घाई करायची नाही आहे. हळूहळू त्या तेलामध्ये ते सगळं फ्राय होऊ द्या, जेणेकरून सगळे जे आपण टाकलेलं आहे ते छान काळपट झालेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता ते छान काळ्या याच्यात कन्व्हर्ट होऊन राहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते की किती छान असं काळसर तेल झालेलं आहे ते. आणि अजूनही आपला हेअर डाय तयार झालेला नाही आहे. त्याला अजून व्यवस्थित ते खूप काळ्या याच्यात आपल्याला तयार करायचं आहे. आता पाहू शकता तुम्ही किती छान काळा काळा झालेला आहे. हे जर तुम्ही हेअर डाय आठवड्यातून 3 वेळा लावलं तर तुमचे केस नक्कीच काळे व्हायला मदत होईल. तसेच मजबूत आणि चमकदार सुद्धा होतील. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता हा आपला घरगुती हेअर डाय तयार झालेला आहे. वाटतो आहे ना अगदी विकतच्यासारखा हेअर डाय छान काळा काळा झालेला आहे. मी तुम्हाला हाताला सुद्धा लावून दाखवते की किती हाताला सुद्धा काळं काळं वाटत आहे. आता याला व्यवस्थित थंड होऊ द्या आणि मग नंतर एका वाटीत गाळून घ्या चाळणीने. आणि थंड झाल्यावरच आपल्या केसांना लावायचं. आता हे कसं लावायचं मी तुम्हाला सांगते. हे फक्त आंघोळीच्या आधी 1 तास डोक्याला लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस नाही धुवायचे. दुसऱ्या दिवशी फक्त साध्या पाण्याने केस धुवून टाकायचे आणि त्याच्यानंतर 1 दिवस आड आपल्याला शॅम्पूने केस वॉश करायचे. आता आपल्याला हे तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं. आता मी तुम्हाला कॉटनला लावून दाखवते. पहा किती काळा काळा झालेला आहे कॉटन. पण गरम गरम स्काल्पला लावायचं नाही. छान थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर आणि मगच आपल्या केसांना व्यवस्थित लावून मसाज करायची. तर मी तुम्हाला लावून दाखवते मी माझ्या केसांना कसं लावलेलं आहे. तर आणि तुम्ही इथे बघू शकता डायसारखे माझे हात आणि नखसुद्धा काळे झालेले आहेत. हे तुम्ही कॉटननीच लावा किंवा एखादा आपला हेअर ब्रश असतो ना डाय करायचा, त्याने लावा. हात खूप काळे होतात याने.
तर अशा प्रकारे मी छान कॉटननीच लावून घेत आहे आणि तुम्हाला मी इथे दाखवत आहे कलौंजी आणि तिळाचा फरक. तर कलौंजीमध्ये ना मी थोडे मेथीदाणे टाकून ठेवलेले आहे, कारण मेहंदी वगैरे मी भिजवते ना, तर त्याच्यामध्ये मग मी हे कलौंजी वगैरे चे दाणे टाकत असते. आता मी केस इथे छान स्वच्छ धुवून आलेले आहे. केस काळे तर झालेच, पण मजबूत आणि बाउन्सी वाटत आहे आणि खूप छान असे शायनी वाटत आहे. जर तुम्हाला असा नैसर्गिक हेअर केअरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ग्लो विथ जयू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.